मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांचं भाषण करणार आहे. ज्ञान नाही, विद्या नाही, ती घ्यायची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही, तयास मानव म्हणावे का. ओळखलं? मैं सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या. अवघ्या 90 वर्षी माझं ज्योतिराव फुले या माणसाशी लग्न झालं. हळूहळू कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो सर्वसामान्य माणूस नाही, तर या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतीसूरच आहे. त्यावेळी बायांना उमरा ओलांडण्याची काही पद्धतच नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण भलं आपलं घर बरं आणि घरातील चूल, स्त्री पुरुष उच्च नीच असं लई भेदभाव होत्या त्यावेळी. पण त्या सर्वांवर एकच उपाय होता, ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास ही एकच खूण होती ज्योतिरावांच्या मनात. एकदा शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ते एका ब्रिटिश शाळेत गेले. तेथे फरान नावाच्या ब्रिटिश मॅडम होत्या. त्या म्हणाल्यात, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रस्ताव ठरायचा आहे ना, पण तुम्ही लोक वुमनला घराबाहेरच पडून देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले आणि माझ्याकडे पाटी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकविणार. झाला माझा अभ्यास सुरू. बेदबे बेंचा बेत्रिसा ताना मात्रा वेलांटी आकार उतार सार मी लिहायला शिकले, वाचायला शिकले. त्यातच 1 जानेवारी हो शनिवार दिनांक 1 जानेवारी 1858 साली आम्ही पुण्यातील भिडेवाड्यामध्ये सर्व धर्मजातींच्या मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा बनले. पण शेळीसारखे जगलेत ना काम तमाम होईल. पण वाघासारखे जगलेत ना तर नाम होईल. पण समाजाचे धर्म बुडाला अशी कोल्हेकुई सुरूच होती. पण मी शिक्षण घेतले, या कोणाचा धर्म बुडतो. अहो, शाळेत जाताना शेण फेकले तरी पण मी सहन केले, दगडफेक केली तरी पण मी सहन केले, शिव्या दिल्या तरी पण मी सहन केले. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. तेवढ्यातच एक माणूस माझ्या समोर होता आणि मला म्हणतो, ए टवळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझे अब्रूपॅरीचे ते शिक्षण. कदाचित त्याला माहीत नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिरावांच्या पत्नी आहोत. असं हात घेतल्यानं त्याला कानाखाली ठेवून दिली आणि त्याला सुनावलं की आज आलाय म्हणून थोबाड फुटले. पुन्हा जर माझ्या समोर येऊन उभा राहिलास ना, तुझ्या रक्ताने ही धरती रंजवेल. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असू दे, ती नेहमी अन्यायाची बळी ठरत असते. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मेला की तिने सती जावं का? त्या नवऱ्याच्या मरणाला तिची तरी काय चूक? म्हणून मी आवाज उठवला. इंग्रज सरकारला मागणी केली. इंग्रज सरकारने सती प्रथा बंद केली. तसेच विधवा महिला काशीबाई हिचं मूल मी दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याच्या दुडू पावरांनी माझं अंजन तसं भरून जायचं. त्याला वाढवलं, शिकवलं, मोठं केलं आणि डॉक्टर सुद्धा बनवलं. पण एकदा पुण्यामध्येच प्लेगची साथ पसरली होती. लोक पटापटा मरू लागले होते. मी यशवंताला सांगितले, यशवंत, आपल्याला हॉस्पिटल उभारावे लागेल. यशवंताने हॉस्पिटल उभारलं. पण तो रोज एवढा संसद जज्जन्य होता. मला ना कधी माझ्या यशवंताला सुधारणार होता. पण आम्ही जगलो मुळीच या समाजासाठीच ना, आणि या समाजासाठी जगता आम्ही मरण पत्करलं तर मरणा तुझे स्वागत आहे हो. सावित्रीची सावित्रीबाई झाले, सावित्रीबाईची सावित्रीबाई झाले हो. बत्ता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपण अशा रूढी परंपरा बंद झाल्या. आम्हाला आनंद आहे तो आयाबाया शिकण्याचा. म्हणूनच म्हणते, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शुद्ध खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने घडवले. मुली वाचवा, मुली शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मनपूर्वक धन्यवाद.